आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ते तपस्वी बाबा भेटल्यानंतर तुझ्या खोलीत 3 निनावी जन्मपत्रिका सापडल्या होत्या। त्या कुणाच्या होत्या याचं उत्तर आजतागायत दिलंस तुम्हाला? अथर्वचं मायासोबत लग्न करू नकोस म्हणून 1000 वेळा विनवण्या केल्या तुझ्या। त्याचं खरं कारण काय होतं हे आजपर्यंत तू सांगितलंस मला? त्यावेळी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज तागायत तुम्हाला दिलेली नाहीयेस मंजिरी। मग तुझ्यावर शंका नाही येणार तर मग कोणावर येणार? आणखी एक शंका आली नाही तुम्हाला दादासाहेब? दुसरी बायको घात करेल असं म्हणाला होता ना तो साधू? मग तुमची दुसरी बायको की अथर्वची दुसरी बायको? आणि तो जर का अथर्वच्या दुसऱ्या बायकोबद्दल बोलत असेल तर जेव्हा माया आणि अथर्वचं लग्न होणार होतं तेव्हा त्यांनी मायाचं नाव घेतलं होतं? नाही ना? आणि आता अथर्वचं लग्न कोणाशी झालंय? म्हणजे अथर्वचा घात कोण करणार? मीरा। एक दिवस तुमची ही मीराच आपल्या सगळ्यांचा घात करणार। तू मायाला या घरातून बाहेर काढ। जोपर्यंत ती माया या घरात आहे माझ्या वेदाच्या जीवाला धोका आहे। तू मायाला हकलून लाव, मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन कायमची। हा शब्द आहे माझा। आई, मला झोप नाही येते, गोष्ट सांग ना। वेदा, आज नको, आता झोप शांत। नाही, आज म्हणजे आजच। वेदा, म्हटलं ना तुला, उद्या सांगते गोष्ट, आता नको। हा, आता मला नाही सुचणार। आई प्लीज आज सांग ना गोष्ट, प्लीज प्लीज। वेदा, हट्ट करू नकोस, नाही तर धपाटे घालेन। झोप आता। वेदा, मीरा, तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस। आई जशी मुलांवर प्रेम करते ना तसं त्यांनी धप्पाटा पण घालायचा असतो, आणि आईने दिलेला धपाटा हा मायेचाच असतो। वेदा, सॉरी। वेदा बाळा, सॉरी ना, बघ तरी माझ्याकडे। वेदा, बरं, मी ना तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते। म्हणजे तो एक खेळच आहे। म्हणजे बघा आता त्यात काय होतं, समोरचा व्यक्ती जे बोलतो ना तेच आपण बोलायचं आणि त्याच्या पुढे बोलायचं की आता मी तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते। ओके? नको,
मला नाही ऐकायची आहे. नको, मला नाही ऐकायची आहे. मी तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते हा. एकदा सांगितलं ना, मला नाही ऐकायची आहे. एकदा सांगितलं ना, मला नाही ऐकायची आहे. मी तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते हा. तू माझं बोलणं रिपीट का करतेस? तू माझं बोलणं रिपीट का करतेस? वेदा, तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? तू मला धपाटे घालणार होतेस ना, मग घाल ना. तू मला धपाटे घालणार होतीस ना, मग घाल ना. आधी तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? मीरा, तू कायम अथर्वचा फक्त राग पाहिलायस, पण ते खूप प्रेमळ आहेत अगं. तुला आठवतंय पूर्वी जेव्हा मी अथर्वकडे प्रेमाने बघायचे, तू किती चुकीचा समज करून घेतला होतास. अथर्व इतके चांगले आहेत ना की कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल. वेदा, बाळा, माझ्यासोबत ये ना. आपण माझ्या रूम मध्ये जाऊन मस्त गप्पा मारूयात. बाळा प्लीज. ओके, जास्त वेळ नाही, पण थोडा वेळ तरी ये. मला माहिती आहे तुला स्टोरीज ऐकायला खूप आवडतात आणि माझ्याकडे खूप नवीन स्टोरीज आहेत तुझ्यासाठी. मीरा, तू सांग ना, तुझं ऐकेल गती. वेदा बाळा, जा ना, बाबा बोलवतात बघ. नाही, मला नाही जायचं. वेदा बाळा, असं नाही करायचं. बघ, बाबा थांबलेत की नाही तुझ्यासाठी. जा. वेदा, वेदाचे बाबा. कसे बाबा आहात तुम्ही? अहो, वेदा तुमच्याकडे आली नाही, ठीक आहे ना, पण तुम्ही वेदापाशी जाऊ शकता. हे असं दरवाज्यात पाहुण्यासारखं उभं राहून तिला बोलवल्यावरती येणार आहे का तुमच्याकडे? जरा जवळ जाऊन लाडाने उचलून घेतलं असतात ना, तर तिला पण छान वाटलं असतं ना. पण नाही, तुमचा हे का जात नाही? तुला जपणा